धनंजय मुंडे मागील सरकारच्या काळात कृषी मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय त्यांनी 300 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावरती होतो आहे। मात्र हा निर्णय घेताना धनंजय मुंडे एकटे जबाबदार नाहीत, कारण त्यांनी घेतलेल्या या निर्णयावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री या नात्याने अजित पवार यांच्या देखील सह्या आहेत। हे प्रकरण नक्की काय आहे आणि ते फक्त धनंजय मुंडेपर्यंतच थांबेल की त्यांच्याही पुढे जाऊन इतर नेत्यांपर्यंत पोहोचेल, त्यांना देखील अडचणीचं ठरेल। आपल्यासोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, सुरुवातीला आपण या प्रकरणाबद्दल थोडक्यात बोलूयात की नक्की हा 300 कोटी रुपयांचा निधी सोयाबीन, कापूस किंवा तेलबिया यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी यासाठी मंजूर करण्यात आला होता किंवा खूप चांगला उद्देश शेतकऱ्यांच्या दृष्टीने दाखवण्यात आला होता। मात्र नक्की काय घडलं? याच्यामध्ये मूळ जी योजना असते ही याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही वस्तू खतं देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खतावर थेट पैसे जमा करण्याचं, ज्याला डीबीटी म्हणतात, तो हा प्रस्ताव आहे। याच्यामध्ये मग स्प्रे पंप असतील, इतर काही खतं असतील ती देण्याचा उद्देश होता त्याच्यामध्ये, आणि तो चांगला होता। त्याच्यामध्ये जवळपास 5-5.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणं अपेक्षित होतं। परंतु अचानक या वस्तू ज्या कायद्यानुसार डीबीटी देणं अपेक्षित आहे त्याच्यातून वगळून जर वस्तू द्यायच्या झाल्या तर त्याच्यासाठी नियम आहेत, आणि त्या वस्तू वगळण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना सुद्धा नाही। त्याच्यासाठी छाननी समिती असते, आणि त्या छाननी समितीने निर्णय दिल्यानंतर मग मुख्यमंत्री त्याच्यावर फायनल हे करतात, सही करतात। परंतु यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की 17 मार्च 2024ला आचारसंहिता लागू झाली, आणि 15 आणि 16 मार्चला या विषयाची कागदपत्रं इतक्या वेगाने फिरली की त्याला मी कधी म्हणजे एकूण मंत्रालयाच्या कारकिर्दीमध्ये इतक्या जोरात कागदपत्रं फिरलेली बघितली नाही, आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सही केली, आपण पाहू शकता। म्हणजे 17 तारखेला आचारसंहिता लागण्याआधी 2 दिवस, या सरकारचे आधीच्या शेवटचे 2 दिवस उरलेले असताना सुरुवातीला हा प्रस्ताव सुरुवातीला शेती उद्योग महामंडळ, शेती उद्योग विकास मंडळ आहे ते मुंबईला असतं, त्यांनी पुण्याच्या आयुक्तांना प्रस्ताव दिला त्यांना की असा प्रस्ताव आम्हाला मंजूर करून द्यावा। कृषी आयुक्तांनी 15 तारखेलाच पत्र लिहिलं ह्याला मंत्रालयामध्ये, कृषी विभागाला, की ह्या अडचणी आहेत, म्हणजे 15/2/24 नंतर कुठल्याही खरेदीला मंजुरी देऊ नये किंवा पैसे व्यपगत होत आहेत म्हणून कुठली खरेदी करू नये, असं एका अर्थाने आक्षेप घेतला होता। म्हणजे त्या महामंडळाने, जे महामंडळ धनंजय मुंडेंच्या अखत्यारीमध्ये काम करतं, त्यांनी प्रस्ताव पाठवला पुण्यातल्या कृषी आयुक्तांकडे। त्यावेळी कृषी आयुक्त होते प्रवीण गेडाम। मात्र प्रवीण गेडामांनी त्याला आक्षेप घेतला, एका अर्थाने विरोध केला की इतक्या घाई गडबडीमध्ये ही खरेदी होतीये आणि त्यामध्ये काही काळबेरं असू शकतं, त्यामध्ये एवढ्या अडचणी असं सांगितलं। मात्र तरी देखील हा प्रस्ताव पुढे रेटायचं ठरलं। त्यावेळी काय झालं? त्यानंतर प्रस्ताव मंत्रालयात गेला। मंत्रालयामध्ये एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या, सचिव, काय ते कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव, प्रवीण गेडामांचा आक्षेप आहे 15 मार्चचा। त्यानंतर हा आक्षेप लगेच दुसऱ्या दिवशी, या आक्षेप असून देखील हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला 16 तारखेला, आणि त्यावरती जर आपण सह्या पाहिल्या, कक्ष अधिकारी श्री शेळके, अप्पर सचिव श्री घाडगे, अप्पर सचिव श्री कराड, अप्पर मुख्य सचिव कृषी विभाग श्री अनुप कुमार, आणि माननीय कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची सही आहे, आणि वित्त व नियोजन विभागाचे मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सही आहे, आणि माननीय मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांची सही आहे। 16 मार्चला सगळे आक्षेप डावलून त्यांनी हा विषय मंजूर केला। काही घाई नव्हती, काही गरज नाही। विशेष म्हणजे हे पैसे अग्रिम म्हणून सुद्धा त्या दिवशी त्या अपर मुख्य सचिवांनी पत्र पाठवलं की मुख्यमंत्र्यांनी असा प्रस्ताव मंजूर केला आहे। तो प्रस्ताव मुंबईवरून पुण्यात पोहोचला 16 तारखेलाच। 16 तारखेला संध्याकाळी प्रवीण गेडाम यांनी हे पैसे त्या संबंधित संस्थांना, यंत्रमाग महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ यांना मंजूरसुद्धा केला। 15 तारखेला प्रवीण गेडाम यांनी आक्षेप घेतला होता, मात्र 16 तारखेला मुंबईमध्ये तरी देखील हा प्रस्ताव पुढे रेटण्यात आला, मंजूर करण्यात आला। तेव्हा प्रवीण गेडाम यांना पैसे जे आहेत ते त्यांच्या
अखत्यारीमध्ये मंजूर करावे लागले, त्यांनी ते केले. त्यांना 300 कोटी रुपये जे आहेत देश आहे हा उपमुख्यमंत्री पुढे मग हे 300 मग कोटी रुपये हे पैसे अग्रिम म्हणून देण्यात आले. आणि मुळात हे टेंडर निघालेलं नव्हतं. हे टेंडर नंतर 15 दिवसानंतर निघालं. म्हणजे टेंडर निघायच्या आधी पैसे देणं किंवा असं काही प्रस्ताव होणं हे मी तरी आयुष्यात कधी बघितलं नाही. परंतु असं घडलं. हे पैसे त्यांना वितरित करण्यात आले आणि याच्यामध्ये एकटे धनंजय मुंडे नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाही सहभाग होता, याचीही कागदपत्र आहे. अच्छा, असं तुम्ही म्हणता आहात? नाही, तसं मी मुख्यमंत्र्यांना कळवलेलं आहे की असं आहे आणि याच्यामध्ये चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. पण माझं पहिल्यापासून असं मत होतं की धनंजय मुंडेवर कारवाई सहजासहजी होणार नाही, कारण सगळेच याच्यामध्ये सामील आहेत. कारवाई करणार कोण? म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा दिलं विद्यमान की ही कारवाई करा, अन्यथा आम्हाला तुम्ही नाही केली तर पुढचं. याच्यात आणखी एक गोष्ट आहे, मी कारवाई होणार नाही असं का म्हणतो. मागच्या वर्षी नागपूरच्या एका संघटनेनं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलं होतं की शेतकऱ्यावर अन्याय होते, 3 लाख शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवलं जातं आहे, अव्वाच्या सव्वा भावानं वस्तू खरेदी केल्या जात आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. उपमुख्यमंत्र्यांची त्याच्यावर सही आहे. चौकशी आणि कारवाई आज तागायत काही झालेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की या प्रकरणामध्ये अजूनही ठीक आहे, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असेल, पण शासनाच्या स्तरावरून काही कारवाई होईल अशी आम्हाला शंका, असं आम्हाला वाटत नाही. मार्ग काय असेल तुमचा? मार्ग जर यांनी नाही केलं तर आम्हाला कोर्ट किंवा मग लोकायुक्त यांच्याकडे जावं लागेल. त्याशिवाय दुसरा फक्त एक रेमेडी असते की तुम्ही त्या शासनाकडे काय पाठपुरावा केला म्हणून ते पत्र पाठवलं. खरं तर याच्यामध्ये आम्ही काही करायची गरज नाही. शासनाचा पैसा आहे, शासनाची फसवणूक झाली, त्यांनी करणं अपेक्षित आहे. हे सगळे IAS अधिकारी IM स्लेव म्हणजे आम्ही गुलाम आहोत असं वागलेले आहे. तर एखाद्या मंत्र्याच्या विरोधामध्ये जेव्हा काही प्रकरणांचा उलगडा होतो तेव्हा त्या मंत्र्याशी संबंधित आणखी प्रकरणं पुढे येतात. त्यामुळं वाल्मिक कराडांच्या या सगळ्या हत्येमध्ये नाव आल्यानंतर वाल्मिक कराडचं, संतोष देशमुख यांच्या, धनंजय मुंडे यांची इतरही प्रकरणं समोर आली ज्यामध्ये या कृषी विभागातील घोटाळ्याचा समावेश होतो. मात्र हे सगळं धनंजय मुंडे एकटं करू शकले का? हे कागद काहीतरी वेगळंच सांगतायत. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.